नमस्कार मित्रांनो, सिंहगडाच्या दुसऱ्या भागात मी आपले स्वागत करतो. मागच्या भागात आम्ही मुंबईपासून सिंहगडाची तुम्हाला थोडक्यात सफर आणि रस्त्याची माहिती दिली. त्याच्यानंतर पुण्याकडनं सिंहगडाकडे जाण्यासाठी कुठले रस्ते अवेलेबल आहेत आणि काय काय वाहन व्यवस्था आहे त्याची माहिती दिली. त्यानंतर आतकरवाडी मार्गे आम्ही सिंहगडाचा घाट चढण्यास प्रारंभ केला आणि वाटेमध्ये सिंहगडाची स्थानिक भौगोलिक माहिती सांगितली. घाटातून म्हणजे सिंहगडाकडे जाणाऱ्या घाटातनं भुलेश्वराच्या डोंगरावर वसलेला हा अजस्त्र किल्ला किती सुंदर दिसतो ह्याचं एक मनमोहक दृश्य तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याच्यानंतर सिंहगडाच्या अगदी घाटाच्या शेवटी पोचून अजस्त्र असा सिंहगडाचा खंदकड्याचा बुरुज आणि त्याच्या पाठचा दूरदर्शनचा टॉवर किती सुंदर दिसतो त्याचेही धावते दृश्य तुम्हाला दाखवले. वाहनतळाकडे येऊन खंदकड्याची चिलखती तटबंदी किती अजूनही भक्कमपणे उभी आहे आणि काळाशी झुंजते आहे ह्याचेही तुम्हाला दर्शन घडवले. येथूनच आपण सिंहगडाच्या दर्शनाला प्रारंभ केला. मित्रांनो, हा होता सिंहगडाचा दरवाजा, पुणे दरवाजा क्रमांक 1, जेथून आपण किल्ल्यात प्रवेश केला आणि ह्या किल्ल्याची माहिती घ्यायला सुरुवात केली. येथून आपण आतमध्ये आलो तेव्हा हा जो प्रवेश क्रमांक 2, पुणे दरवाजा क्रमांक 2 आहे, येथून डायरेक्टली आत न जाता आपण इथून यू टर्न घेऊन खंदकड्यामध्ये शिरलो आणि खंदकड्याच्या तटबंदीची बुरुजांची रचना पाहिली. तिथे असलेली तळी बघितली. खंदकड्यातनं दिसणारा दक्षिणेच्या बाजूचा असलेला हा कल्याण दरवाजा दुरून पाहिला. अशा रीतीने येथून आपण खंदकड्याचं पूर्ण दर्शन घेऊन किल्ल्याचा द्वार क्रमांक 3 मधनं आतमध्ये प्रवेश केला आणि आता आपण भाग दुसऱ्यासाठी दर्शनाला प्रारंभ करू. प्रवेश केला की जिथे तिथे आपल्याला आधुनिकतेच्या अशा खुणा दिसतात आणि ह्या खुणांमधूनच आपल्याला इतिहासकालीन वास्तू शोधून काढाव्या लागतात. जसे की ही प्राचीन दगडी पाण्याची टाकी, अशी 48 टाकी गडावर असल्याची नोंद आहे. पण सध्या मात्र आधुनिकतेच्या काळामध्ये अमूलच आपली तहान किल्ल्यावर भागवू शकते आणि गडाचे जलव्यवस्थापन तर अत्यंत नोंद घेण्याजोगे आहे. कारण मागाशी सांगितल्याप्रमाणे 48 टाकी तर आहेत, ह्याच व्यतिरिक्त इथे विविध तलाव, विहिरी आणि जलस्रोतांची अत्यंत सुंदर अशी रचना केलेली आहे. आता तुम्ही जे हे बघताय ते हे एक खांब टाके आहे. तुम्ही जर नीट बघितले तर तुम्हाला इथे त्या सिमेंटच्या भिंतीच्या खाली दगडी पायऱ्या दिसल्या असतील. त्या पाण्याच्या लेवलपर्यंत जातात आणि त्याच्यासमोरच हे प्राचीन काळातलं गणपतीचं मंदिर आहे. या गणपतीच्या देवळात अजून एक मूर्ती देखील दिसते. आता आपण परत खांब टाक्याकडे येऊया. ह्या खांब टाक्यामध्ये पायऱ्या तुम्ही बघितल्या आणि ह्या सिमेंटच्या आणि दगडाच्या कट्ट्यांच्या बांधकामाच्या खाली जर तुम्ही नीट बघितलं तर खांब टाक्याचा खांब आणि आतला जो गुहेचा भाग आहे जिथे पाणी साठतं तेही येथे नीट रीतीने दिसते. येथून आपण पुढे हे जे खांब टाका आहे याच्याच पुढे म्हणजे ॲक्च्युली बघायला गेलं तर दरवाजांच्या दिशेने, पुणे दरवाजांच्या दिशेने अजून एक महत्त्वाची ऐतिहासिक खूण सिंहगडाने आपल्या उरात लपवून ठेवलेली आहे आणि ही खूण म्हणजे सिंहगडाच्या इतिहासाचा कसा विपर्यास केला जातो ह्याचंही एक आदर्श उदाहरण आहे. ह्या ऐतिहासिक खुणेचं आजचं नाव आहे ते म्हणजे घोड्याची पागा. पण वास्तवात मात्र ही काही घोड्याची पागा नाही. ह्या येथून जेव्हा आपण आत जातो तेव्हा आपण ह्या वास्तुवैभवामध्ये प्रवेश करतो. तुम्ही बघत असाल की आपण एक दगडाच्या अरुंद फटीमधनं ह्या प्रांगणामध्ये प्रवेश केलेला आहे. येथून आपण जेव्हा नीट बघतो तेव्हा आतमध्ये अंतर्गत खोली आपल्याला दिसते आणि इथे दगडाची बांधकामं देखील आहेत आणि ह्या रचनेला आत्ता घोड्याची पागा असे म्हटले जाते. पण तुम्हीच बघू शकता की एवढा प्रचंड टाकी फोडण्याचा खर्च घोडे बांधण्यासाठी केवळ केला जात नसावा, पण हे मगाशी पाहिलेल्या टाक्यांसारखंच एक पाणी साठवायचं ओरिजिनल टाकं होतं. पण कधीतरी ऐतिहासिक काळामध्ये कदाचित युद्धामध्ये तोफ्यांच्या दणक्याने किंवा त्याच्याही आधी नैसर्गिक घटनामुळे भूमिगत घडणाऱ्या नैसर्गिक घटनामुळे
दगडाला चिरा पडल्या आणि येथे पाणी साठणं बंद झालं. आणि जेव्हा येथे पाणी साठणं बंद झालं त्याच्यानंतर कदाचित याचा गोदाम म्हणून वगैरे उपयोग केला असावा. जेव्हा पाणी साठायचं तेव्हा पाण्याच्या लेवलला उतरण्यासाठी केलेल्या ह्या पायऱ्या तुम्ही इथे बघू शकाल. अशा रीतीने ही घोड्याची पागा म्हणून फेमस आहे, पण ॲक्च्युली बघायला गेलं तर ही यादवांच्या काळामध्ये असलेलं प्राचीन काळची इतिहासाची खूण सांगणारं हे एक खांबटाका आहे. आणि ह्या खांबटाक्यांच्या अस्तित्वामुळेच आपण हे नक्की सांगू शकतो की सिंहगड किमान 1,500 ते 1,000 ते 1,500 वर्ष जुना असावा. कारण की ही खांबटाकी खोदण्याची कला शालिवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादवांच्या काळापर्यंत महाराष्ट्रात अस्तित्वात होती. पण दुर्दैवाने नंतर आलेल्या परकीय सत्तांच्यामुळे ही खांबटाकी रचायची जी कला होती ती लयाला गेली. आणि नंतर कदाचित इंग्रजांच्या काळात इथे सुरुंग लावून इथे जाण्यासाठी मार्ग तयार करण्यात आले आणि ह्याचं नाव घोड्याची पागा म्हणून प्रसिद्ध झाले. मित्रांनो, आपण तिसरा पुणे दरवाजा बघितला आणि आता आपण येथे ह्या तटबंदीच्या दिशेने आलो. या तटबंदीवर येण्याचा पाठचा हा मूळ उद्देश हाच आहे की तुम्ही इथून बघू शकता, इथून तिसरा, दुसरा आणि त्या एकदम खालती तिथे पहिला असे तिन्ही पुणे दरवाजे माऱ्याच्या कक्षेत येतात. जर समजा शत्रूने पहिला किंवा दुसरा पुणे दरवाजा ताब्यामध्ये घेतला तर येथे असलेल्या तोफा आणि बंदुकांच्या सहाऱ्याने दुसऱ्या पुणे दरवाजावर थेट मारगिरी करता येते. त्याच्यामुळे पुणे दरवाजांच्या डिफेन्ससाठी हा बुरुज फार महत्त्वाचा असायचा. कारण का जर तिकडचे लाकडी दरवाजे तोडून शत्रू आत आला तर येथे असलेल्या तोफांच्या एका सरबत्तीने तिथे आलेल्या शत्रूला आपण आसमानात पाठवू शकायचो. अशा रीतीने तत्कालीन दुर्गस्थापतींचं हे फार मोठं चातुर्याने केलेलं वास्तुवैभवाचं बांधकाम आहे. सिंहगडाचा प्राचीन इतिहास बघितलास आपल्याला ह्याचा निर्माता नक्की कोण हे सांगता येत नाही. हा फारच प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेला किल्ला आहे. किल्ल्याची बांधणी नक्की कुठल्या राजवटीच्या कालखंडात झाली हे अज्ञात आहे. प्राचीन लोककथेनुसार कोंढणा ह्या नावाचा उगम थोर भारतीय ऋषी परंपरेतून झाल्याचे दिसते. कौंडिण्य ऋषीच्या शिष्याचे प्रथम येथे आश्रम स्थापन झाले आणि त्यांनी आपल्या गुरूंच्या सन्मानासाठी ह्या डोंगराला त्यांचे नाव दिले. त्याचे पुढे कौंडिण्य ऋषींचा तो कोंढाणा असे नामकरण झाले. या डोंगराच्या पायथ्याला ह्याच नावाचे कोंढणपूर नावाचे गाव आहे. त्याचबरोबर डोंगरकोळ्यांचा देव श्री भगवान शंकर ह्याचे प्राचीन मंदिर कोंढाणेश्वर हे नाव घेऊन ह्या किल्ल्यावर स्थापन करण्यात आले आणि या स्थापनेबरोबरच कोंढाणा किल्ल्याच्या इतिहासाची सुरुवात झाली असे इतिहासकार मानतात. इतिहासकारांच्या अभ्यासाप्रमाणे सिंहगडाची स्थापना शेवटचे हिंदू सम्राट देवगिरीचे यादव ह्यांच्या काळात झाली असावी. म्हणजेच साधारणपणे इसवी सन 910 ते 1318 ह्या काळामध्ये ह्या किल्ल्याची स्थापना झाली असावी असा अंदाज करता येतो. यादव राज्य अस्ताला गेल्यावर स्थानिक महादेव डोंगरकोळी जमातीच्या प्रमुखांच्या ताब्यामध्ये हा किल्ला राहिला. तिसऱ्या पुणे दरवाज्यातनं आपण मगाशी आता ही छोटीशी तटबंदीचा भाग फिरलो आणि तिथून आम्ही परत आलो. परत येताना आम्ही तुम्हाला किल्ल्याच्या इतिहासाची थोडीशी गोष्ट सांगितली आणि आता येथे सिंहगडावरचा पुढचा वास्तुविशेष जो सिंहगडाचा तोफखाना किंवा दारुगोळ्याचं कोठार या नावाने प्रसिद्ध असलेली ही इमारत आहे. आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने येथे ही पाटी लावली आहे खरी, पण तोफखाना किंवा दारुगोळ्याचं कोठार म्हणून जी वास्तू आता आपण बघायला जातो आहे ती वास्तू प्रत्यक्षामध्ये दारुगोळ्याचं कोठार असेलच ह्याची अशी फारशी म्हणजे निश्चिती करता येत नाही. कारण एकतर हे दरीच्या अगदी टोकाला आहे, म्हणजे आतकरवाडीच्या बाजूने जो सिंहगडाचा डोंगर दिसतो त्यातून खालून जर बघितले तर ही इमारत आरामात नजरेच्या टप्प्यात येते. दारुगोळ्याचं कोठार कधीही किल्ल्याच्या कडेला नसायचं, कारण खालून तोफांच्या माऱ्यामध्ये जर दारुगोळ्याचं कोठार सापडलं तर किल्ल्याच्या दारुगोळ्याचा साठाच भस्मसात होण्याची शक्यता असायची. त्यामुळे ही इमारत काहीतरी वेगळं असण्याची शक्यता आहे.
तुम्ही जर हे इमारतीचं बांधकाम अत्यंत काळजीपूर्वक बघितलं तर तुम्हाला याच्यामध्ये मराठा किंवा इस्लामी शैली अजिबात दिसणार नाही. तर इतिहासकाराच्या सांगण्याप्रमाणे ही इमारत इंग्रज काळामधली बांधण्यात आलेली वास्तुरचना असावी. कारण ह्याचं जे त्रिकोणी तुम्ही छप्पर बघितलं आणि इथून जे बाहेर आलेली जी गॅलरीसारखी रचना बघितली त्याच्यावरून आपल्याला अंदाज लावता येतो की ही ब्रिटिश कालखंडातली वास्तुरचना आहे. आणि ह्याच्यासाठी एक सबळ पुरावा म्हणून सांगता येतो की ह्या इमारतीमध्ये तुम्हाला हिवाळ्यामध्ये इमारत आतल्या भागातनं उबदार ठेवण्यासाठी इंग्रज आपल्या युरोप खंडामध्ये जशी फायर प्लेस घरात बनवायचे तशी फायर प्लेसही बघण्यात येते. काही इतिहासकारांच्या सांगण्याप्रमाणे ही इमारत जेव्हा 1818 साली मराठेशाही अस्ताला गेल्यावर इंग्रजांचं राज्य येथे सुरू झालं तेव्हा इंग्रजांच्या काळामध्ये गडावर आलेल्या मिशनरीजसाठी बांधण्यात आलेली इमारत आहे. तर दारुगोळा कोठा किंवा इंग्रज काळातील मिशनरींसाठी बांधलेली इमारत ही जे काय वास्तुविशेष आहे तो बघितल्यावर जिन्यांचा पायरी मार्ग आपल्याला येथे घेऊन येतो आणि येथून हा मूळचा प्राचीन काळातल्या दगडी जिन्यांचा मार्ग आपल्याला पुढच्या बुर्जाकडे घेऊन जातो. या बुर्जावर जाता जाता मी ह्या किल्ल्याचा पुढचा इतिहास तुम्हाला सांगतो. यादव राज्य जेव्हा 1318 साली लयाला गेलं तेव्हा हा किल्ला स्थानिक महादेव डोंगर कोळी जमातींच्या प्रमुखांच्या ताब्यात राहिला होता. त्याच्यानंतर पुढे साधारण 1340 रोजी मोहम्मद तुघलक ह्या दिल्लीच्या सुलतानाच्या आक्रमणात नागनायक नावाचा डोंगर कोळी हा प्रमुख ह्या सिंहगडाचा प्रमुख किल्लेदार होता. त्याच्या काळामध्ये मोहम्मद तुघलकाने येथे पहिल्यांदा परकीय आक्रमण केले. नागनायकाच्या हुकुमतीखाली कोळी शिक्षाने लढले पण अखेरीस 6 ते 8 महिन्यानंतर तुघलकाने किल्ला जिंकून घेतला. याची प्रथम लिखित नोंद 1350 सालच्या इसाप नावाच्या लेखकाने फतुहस्सलातीन या फारसी ग्रंथामध्ये मिळते. शहानामाए हिंद या नावाने पुढे त्याचं एक भाषांतर सुद्धा झालेलं आहे. 1347 सालापासून बहमनी सत्ता ह्या भागावर आली आणि 1347 ते 1489 असा दीर्घकाळ बहमनी सत्ता सिंहगडावर नांदली. सिंहगडाच्या पुढच्या कालखंडामध्ये 1489 पासून पुणे जिल्ह्याचा मावळ भाग व नीरा नदीच्या उत्तरेकडचा सर्व प्रदेश अहमदनगरचा निजामशाहीचा भाग बनला. पहिला निजाम मलिक अहमद याने बहमनी राजवटीत सुभेदार असताना जुन्नरच्या बाजूचा व पुण्याच्या दक्षिणेच्या सह्याद्रीतल्या अवघड प्रदेशावर आणि त्याच्या पश्चिमेला असणाऱ्या कोकणातील बहामनी केंद्र सत्ता न मानणाऱ्या छोट्या छोट्या मराठा टोळी प्रमुखांना जिंकले होते. ह्यानेच 1485ला जंजिरा देखील ताब्यात आणला होता. ह्याच पहिल्या निजाम मलिक अहमद बहिरी निजामशाह याने 1482-83ला कोंढाणा किल्ला स्वतःच्या ताब्यात घेतला आणि येथून पुढे 1636पर्यंत कोंढाणा किल्ला निजामशहाचाच ताब्यात राहिला. मात्र एकदाच ह्या भागामध्ये नासिर उल मुल्क नावाच्या निजामशाही सरदाराने बंड केले तेवढा एक अपवाद सोडला तर येथे शांतता असायची. 1610 सालाच्या पुढे मात्र येथे सीमावर्ती प्रदेश असल्याने निजामशाह आणि आदिलशाहीमध्ये सतत कुरबुरी होत राहिल्या आणि त्याचमुळे हा किल्ला कधी निजामशाहीत तर कधी आदिलशाहीत जात येत राहिला. 1605 साली आदिलशाह आणि निजामशाह यांच्यात इंदापूर येथे मोठी लढाई झाली आणि मालोजी राजे भोसले निजामशहाकडून लढताना शहीद झाले. त्यापुढे पुण्याची आणि सुप्याची जहागीर शहाजी महाराजांच्या नावाने निजामशहाने वंशपरंपरेने करून दिली. शहाजी महाराज तेव्हा अवघे 5 वर्षाचे होते. 1629 साली शहाजी महाराजांनी निजामशाही सोडून पुणे जहागीर स्वतंत्र करण्याचा प्रयत्न केला पण त्याच वेळेला नेमका हा प्रदेश विजापूरच्या ताब्यात असल्याने आदिलशहाने हे बंड चिरडून टाकले. मग शहाजी राजांनी मुघल बादशाह शहाजहानची नोकरी पत्करली. 1631 साली परत ते तेथून आदिलशहाकडे आले आणि निजामशाही पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करू लागले पण अखेर 1636 साली
ठाणे जिल्ह्यातल्या माहुली किल्ल्याजवळ शहाजहान बादशाह आणि आदिलशाह ह्या दोन्ही अत्यंत प्रबळ असलेल्या सत्ताधीशांनी शहाजी महाराजांचा हा प्रयत्न चिरडून टाकला आणि शहाजहान हा मोठा दूरदृष्टीचा होता. त्याने आदिलशहाला निक्षून सांगितले की शहाजी महाराज आहेत यांना स्वतःची स्वतंत्र राजगादी स्थापन करायची आहे, त्यामुळे त्यांना अजिबात दख्खनमध्ये न ठेवता त्यांना दूर दक्षिणेच्या कर्नाटक प्रांतामध्ये पाठवून द्या. त्याचप्रमाणे आदिलशहाने त्यांची नोकरी कायम ठेवली, पण त्यांची बदली मात्र कायमसाठी बँगलोरला केली. पण नशिबाने आदिलशहाने भीमा व नीरा ह्यांच्यामधल्या प्रदेशातली शहाजी महाराजांची जहागीर कायम ठेवली. त्याचमुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि मातोश्री जिजाबाई साहेब पुण्यात राहिला व शहाजी महाराज मात्र दक्षिणेत गेले. ह्या वेळेला पुणे सुपे जहागीर निजामशाहीमधनं अधिकृत रीतीने संपून कायमची विजापूरच्या सल्तनतीला विलीन झाली आणि हा प्रदेश भीमेचा उत्तरेचा जो प्रदेश आहे म्हणजे जुन्नर भाग हा कायमसाठी मुघल साम्राज्यात निघून गेला. ह्या सर्व नवीन भागाची सरकारी आणि प्रशासकीय व लष्करी व्यवस्था विजापूरच्या सुभे कोंढाणा म्हणजेच आजच्या भाषेत बोलायचं झालं तर त्याला आपण कोंढाणा जिल्हा असं म्हणू शकू, ह्या भागामध्ये करण्यात आली. आणि हा नवीन प्रशासकीय विभाग सिद्धटेकजवळच्या मलठण गावचे कुलकर्णी नामजद सुभेदार म्हणून आदिलशाही सरकारतर्फे दादोजी कोंडदेव मलठणकर यांना मुख्य कारभारी मुलकी म्हणून नामजद करण्यात आले. ह्याच कारभाऱ्याची नेमणूक पुढे शहाजी महाराजांनी स्वतःच्या जहागिरीच्या व्यवस्थेसाठी सुद्धा केली होती. 1636 ते 1647पर्यंत दादोजी कोंडदेव कोंढाण्याचे मुलकी सुभेदार होते आणि विजापूरतर्फे लष्करी व्यवस्थेसाठी कोंढाण्यावर सिद्दी अंबर वहाब नावाचा आदिलशाही किल्लेदार होता. तो किल्ले कोंढाणा ह्याच्यावर लष्करी हुकूम चालवे आणि पूर्ण किल्ले कोंढाणा त्याच्या हुकमात असे आणि त्याच्या खालचा सर्व मुलूक मात्र दादोजी कोंडदेवांच्या ताब्यात असे. अशा रीतीने विजापूरच्या आदिलशहांनी ह्या आपल्या नव्या सुभ्याची प्रशासकीय व्यवस्था लावली होती. सुभे कोंढाणाच्या हद्दीत येणाऱ्या सर्व जहागिरी वतने, जमीनदारी, देशमुख्या देशपांड्यांची वतने ह्यातून निघणाऱ्या सर्व कर उत्पन्नाची जबाबदारी दादोजी कोंडदेवांवर होती आणि नेमका त्यांच्या ह्याच सरकारी पोझिशनचा म्हणजे सरकारी पदाचा उपयोग दादोजी कोंडदेवांनी शिवाजी महाराजांच्या मदतीसाठी केला आणि आपल्या मिठासवाणीने, कडक कारभाराने आणि न्यायप्रिय वर्तणुकीने दादोजी कोंडदेवांनी 12 मावळातले एक देशमुख शिवकार्यासाठी तयार केले. सर्व देशपांडे, वतनदार, कुलकर्णी ह्यांना शिवाजी महाराजांच्या बाजूने वळवून घेतले. शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वतः ऐन तारुण्यात असून उत्कृष्ट कारभार करून अत्यंत न्यायप्रिय प्रशासन ठेवून गोतसभा बोलवून त्यांच्यातली भांडणे संपवली आणि स्वराज्याच्या निर्मितीसाठी एक प्रकारे हा बेस तयार केला. तर मित्रांनो, आपण पुणे दरवाजा आणि सोकॉल दारुगोळ्याच्या कोठाराची सफर करून येथे या भव्य बुरुजावर आलेलो आहोत. या भव्य बुरुजावर तुम्हाला दिसू शकत असेल की ही एक प्रचंड मोठी इंग्रजी किंवा फिरंगी बांधणीची तोफ येथे विराजमान आहे आणि सिंहगडाच्या रक्षणासाठी आजही तैनात आहे. तुम्ही नीटपणे बघितली तर ही बांगडी पद्धतीने शिरून घडीव ओतीव लोखंडी बांधणीची तोफ आहे आणि ह्याचं बत्ती द्यायचं जे छिद्र आहे हे फारच कलात्मक रीतीने दाखवलं आहे. आता कदाचित ऐतिहासिक काळातच किंवा कदाचित नंतर कोणीतरी ह्याच्यामध्ये खेळा ठोकून ह्या तोफेला कायमची पांगळी किंवा मराठी कालखंडात अशा रीतीने जेव्हा खेळा ठोकला जायचा बत्ती द्यायच्या छिद्रात तेव्हा तोफेला बहिरी केली जाणे असं म्हणायचे. पुरंदरच्या किल्ल्यामध्ये जेव्हा मिर्झाराजा जयसिंगांचे वेढे पडलेले तेव्हा आपल्या बहादर मराठ्यांनी मुघलांच्या बऱ्याच तोफा अशा रीतीने रात्री जाऊन गनिमी गावांनी अचानक धाडी टाकून या छिद्रात खेळ ठोकून कायमच्या बहिऱ्या केल्या होत्या. त्याचीच एक आठवण म्हणून मी तुम्हाला जस्ट सांगितली. ही भव्य तोफ आता अशी गाड्यावर शानदार तरीक्याने येथे विराजमान आहे. या तोफेचे फोटो काढा, या तोफेच्या आजूबाजूला तुमचे स्वतःचे फोटो काढा, पण या तोफेवर बसू नका अशी मी सगळ्यांना विनंती करेन. या तोफेची पावित्र्य भंग होईल असं काही काम तुम्ही करू नका. ह्या तोफा एकेकाळी मराठ्यांच्या आणि आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाच्या वैभवशाली साक्षीदार आहेत. जेव्हा तुम्ही ह्यांचा योग्य तो मान राखा
आणि या सिंहगडाचे पर्यटन जरूर करा. ह्या बुरुजावर जेव्हा आपण येतो तेव्हा मागासपासून मी तुम्हाला दाखवतोय. आता आम्ही पुणे दरवाजापासून किल्ला दर्शन करायला जी सुरुवात केली आहे ते पूर्ण किल्ल्याचं दर्शन तुम्हाला दिसतंय. अगदी खाली तुम्ही बघितलं तर तिथे गाडी रस्ता दिसतो. गाडी रस्त्याच्या थोड्याशाच वर पहिला, दुसरा आणि तिसरा पुणे दरवाजा आणि त्याचबरोबर कदाचित ते दारूचं कोठार आहे किंवा मिशनरीजचा बंगला आहे ते सांगता येत नाही, ती वास्तू. आणि दुसऱ्या पुणे दरवाजावर तुम्ही बघितलं तर भव्य असा दूरदर्शनचा रिसेप्टर टॉवर तुम्हाला दिसतो. त्याच्या पलीकडे आपण खंदकड्याकडे जाऊन आलो. आता या बुरुजाकडनं आपण सिंहगडाची जी आपलं वास्तू दर्शन चाललंय त्याचा मार्गक्रमणा पुढे सुरूच ठेवूया. किल्ले कोंढाण्याच्या पुढच्या इतिहासात डोकावून बघताना आपल्याला असे दिसून येते की दादोजी कोंडदेवांनी 12 मावळातील एक देशमुख शिवकार्यासाठी तयार केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आदर्श कारभारांनी त्या सर्वांना आपलेसे केले आणि एकत्र केले आणि सर्व मराठा, सर्व 18 पगड जातीचे, धर्माचे लोक एकत्र आणून आदिलशाही विरुद्ध बंड पुकारले. पण ह्या सगळ्या देशमुखांमध्ये काही थोडेसे देशमुख हे शिवाजी महाराजांच्या विरुद्धसुद्धा होते. त्यापैकी भोरचे कृष्णाजी नाईक बांदल ह्यांना हे शिवाजी महाराजांचं फारसं काही ऐकत नव्हते. त्याच्यामुळे दादोजी कोंडदेवांनी त्यांना समजुतीने वागायचा सल्ला दिला. पण हे जे कृष्णाजी बांदल देशमुख होते यांनी दादोजी कोंडदेवांच्या घोड्याच्या शेपट्याच कापल्या. त्यामुळे सुभ्याचे शाही सुभेदार असल्याने कृष्णाजी बांदलांना पकडून कोंढाणा किल्ल्यावर दादोजी घेऊन आले आणि त्यांना कैद केले. त्यावेळेला त्यांना बरेच समजावण्याचा प्रयत्न केला पण कृष्णाजी बांदल काही मानले नाहीत. शेवटी कोंढाणा किल्ल्यावर दादोजी कोंडदेवांनी त्यांचे हातपाय कलम केले. ही एक महत्त्वाची घटना कोंढाणा किल्ल्याने पाहिली आहे. मार्च 1647 साली दादोजी कोंडदेव अंदाजे 80-85व्या वर्षी वारले. दादोजी पंत वारल्याची खबर विजापुरात समजल्यावर बादशाने शिरवळचा अमीन मियाँ रहीम अहमद याला कोंढाण्याचा मुलखी सुभेदार म्हणून नेमले. नवख्या स्वराज्याचा मधोमध कोंढाणा होता पण तो स्वराज्यात नव्हता आणि शिरवळचा ठाणेदार मियाँ रहीम येथे आला तर शिवरायांना ते फार अडचणीचे ठरणार होते. शिवरायांनी कोंढाण्याच्या दक्षिणेला असलेल्या खेडेबाऱ्याच्या बापूजी मुदगल देशपांड्यांना कोंढाणा जिंकायची जबाबदारी दिली. ह्या बापूजी मुदगल देशपांड्यांनी किल्लेदार सिद्दी अंबर वहाबला गोड बोलून, फितवून, भुलवून आपली माणसे किल्ल्यात नेली व न लढता, रक्ताचा एक थेंबसुद्धा न पाडता कोंढाणा काबीज करून दाखवला. अशा रीतीने 1647 साली कोंढाणा पहिल्या प्रथम स्वराज्यात अधिकृत रीतीने दाखल झाला. विजापूरचा आदिलशाह मात्र हे प्रकरण घडल्यामुळे प्रचंड चिडला, कारण त्याच्या जिल्ह्याचं मुख्यालयच ह्या चिमुकल्या शिवाजी महाराजांनी काबीज केलं होतं. त्याच्यामुळे आता हे बंड ठेचायला हवे, नाहीतर हे शिवाजी महाराज प्रकरण डोईजड होईल असे ठरवून आदिलशहाने फतेखानाला शिवरायांवर आणि बँगलोरला फर्राद खानाला संभाजी महाराजांवर, हे संभाजीराजे म्हणजे शिवाजी महाराजांचे सख्खे थोरले बंधू होते, त्यांच्यावर आक्रमण करून धाडले. आणि खुद्द नवाब मुस्तफा खान हा आदिलशाही सल्तनतीचा वजीर होता. हा शहाजी महाराज साहेबांना जिंजी किल्ल्यावर पकडायला गेला आणि स्वतःच्या पक्षात असून देखील केवळ हा संशय होता की शिवाजी महाराज बंड करतायत. केवळ नुसत्या संशयाने शहाजी महाराजांना या वजिराने कैद केले. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत तरुण वयात असतानाही फारच मोठी चतुराईची कामगिरी केली आणि विजापूरच्या सल्तनतीशी डायरेक्टली भांडता येणार नाही म्हणून दिल्लीच्या शहाजहानला कळवले की मी आणि माझे पिताश्री शहाजी महाराज हे मुघलांची चाकरी करायला तयार आहो, पण विजापूरच्या आदिलशहाने आमच्या तीर्थरूपांना कैदखान्यात टाकले, त्यामुळे आम्हाला तुमच्या सेवेसाठी येता येत नाही आहे. हे असे काहीतरी घडते असं विजापूरच्या आदिलशहाला जेव्हा कळलं तेव्हा केवळ मुघलांच्या ह्या नुसत्या भीतीनेच त्यांनी शहाजी महाराजांना 16 मे 1649ला मुक्त केले. पण जेव्हा त्यांनी शहाजी महाराजांना मुक्त केले तेव्हा त्यांनी शहाजी महाराजांकडनं कोंढाणा किल्ला परत मागून घेतला. ह्यामुळे मात्र शिवाजी महाराजांना दुर्दैवाने कोंढाणा किल्ला लगेच आदिलशहाला परत द्यावा लागला. पण कोंढाण्याच्या किल्ल्याच्या बदल्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी इतक्या चतुराईने
आपल्या स्वतःच्या तीर्थरूपांची म्हणजे स्वतःच्या वडिलांची कैदेतनं मुक्तता केली आणि जवळजवळ त्यांना मृत्यूच्या दाढेतनं परत खेचून आणले. आणि हे करूनसुद्धा शिवाजी महाराज थांबले नाही. हे प्रकरण थोडं थंड होईपर्यंत शिवाजी महाराजांनी धीर धरल्या आणि पुढच्या एक जवळजवळ 6-7 वर्षात म्हणजे 13 ऑगस्ट 1657 साली शिवाजी महाराजांनी किल्ले कोंढाणा गनिमी काव्याच्या छापापार मदतीने परत जिंकून घेतला. अशा रीतीने मराठ्यांचा पकड ह्या कोंढाणा किल्ल्यावर आणि आजूबाजूच्या मावळी प्रदेशावर कायमची स्थिर झाली. ह्याच्यापुढे कोंढाणा स्वराज्याचा एक महत्त्वाचा शिलेदार बनून होता. नोव्हेंबर 1663 सालची मराठा दफ्तरात एक महत्त्वाची नोंद मिळते. ही नोंद शाहिस्तेखानाच्या स्वारीच्या वेळेला घडलेली आहे. ह्या नोंदीनुसार असे दिसून येते की शाहिस्तेखान स्वारीच्या वेळेला शत्रुपक्षाकडनं कोंढाण्यावर फितुरी घडवण्याचा प्रयत्न सुरू आहे असा संशय हेरांनी शिवरायांच्या कानी घातलेला होता. अशा घटनांच्या बाबतीत छत्रपती शिवाजी महाराज प्रचंड जागरूक असत. त्यांनी लगेच आपल्या मंत्रिमंडळासाठी पुढील आज्ञापत्र काढले. ते मी तुम्हाला जसेच्या तसे वाचून दाखवतो. शालिवाहन शके 1585 चैत्र शुद्ध षष्ठी सुहूर सन 1063 चौथा रमजान म्हणजेच इसवी सन 2 एप्रिल 1663 सालचे हे पत्र आहे. या पत्रातील उल्लेख पुढीलप्रमाणे: महसुरुल हजरती राजमान्य राजश्री मोरो त्रिमल पेशवे व राजश्री निळो सोनोदेव मुजुमदार उपरी साहेबी कोकणात नामदार खानावरी जाण्याचा तह केला होता. ऐसियास हाली किल्ले सिंहगडावरून समाचार आला की गडावर काही फितवा झाला आहे. याबद्दल तूर्त कोकणात जाण्याचा तह राहिला. तरी तुम्ही लष्करी नौकांनिशी व खासखेली हशमांनिशी कागद देखताच स्वार होऊन किल्ले सिंहगडावर जाणे आणि किल्ल्यावरच हुशार व खबरदार असणे. फितवा कोण कोण लोकी केला होता हे नीट खबर घेऊन हुजूर लिहून पाठवणे. तानाजी व कोंडाजी नाईक, कमळोजी नाईक दरेकर, रामाजी अहिरे, गोंदाजी पांढरे हे खास विश्वासू बरोबरी घेऊन सिंहगडास जाऊन अलोगो अलगानी बहुत खबरदार असणे. जे लोक किल्ल्यावरी भेदात असतील ते व हे आपल्या बरोबरील लोक अलगेच ठेवणे. 4 रमजान सन सल्लास सितेन परवानगी हुजूर रवाना मर्यादेय विराजते. अशा रीतीने हे पत्र आहे. पण ह्या पत्रात जसं लिहिलंय तसा काही फंद फितुरेचा प्रकार गडावर आढळून आला नाही. पत्रातील 7ही अधिकाऱ्यांनी नीट चौकशी करून असा काही प्रकार नाही हे सिद्ध केले होते. पण ह्या पत्रातनं एक महत्त्वाची घटना आपल्याला समजून येते. ते म्हणजे किल्ले कोंढाण्याला किल्ले सिंहगड हे नाव भविष्यात घडलेल्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या घटनेच्या आधीपासनं ठेवले गेलेले होते. म्हणजे त्या तानाजी मालुसरेंच्या घटनेमुळे कोंढाण्याचे नाव सिंहगड झाले हे जी कथा आहे ह्या कथेच्या विरोधी असा हा स्पष्ट असा पुरावा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कोंढाण्याचे सिंहगड हे नाव फार आधीपासूनच पडले होते. ह्याच्या पुढे मराठा राज्याच्या इतिहासातली अत्यंत एक महत्त्वाची घटना 5 एप्रिल 1663 साली घडली. ते म्हणजे शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानावर पुण्याच्या मुघली छावणीमध्ये मध्यरात्री धाडसी छापा घातला आणि यशस्वीपणे शाहिस्तेखानाची बोटे छाटून एक प्रकारे सर्जिकल स्ट्राईकच केला. आणि हा सर्जिकल स्ट्राईक आटपून पुण्यापासून सगळ्यात जवळ असलेला अत्यंत सुरक्षित असा सिंहगड ह्या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी यशस्वी रीतीने माघार घेतली आणि येथे आसरा घेऊन पुढील लष्करी धोरणाचा अंदाज घेतला. अशा रीतीने 5 एप्रिल 1663ला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज सिंहगडावर आलेले ह्याचे निश्चित पुरावे आपल्याला दिसून येतात. ह्याच्या पुढे नोव्हेंबर 1663मध्ये शाहिस्तेखान जेव्हा माघार घेत होता तेव्हा पुण्याचा अंमल जसवंतसिंह राठोड या मुघल सरदाराकडे देऊन 8 एप्रिलला तो औरंगाबादकडे निघून गेलेला. जसवंतसिंग राठोडने पावसाळ्यानंतर मुघली मोहीम सुरूच ठेवली होती आणि चक्क कोंढाण्याला वेढा घातला होता. हा मोगल साम्राज्यातर्फे घातलेला कोंढाण्याचा पहिला वेढा ठरला. कोंढाण्याने मोगलांचे ह्याच्या पुढे असे अनेक वेढे भविष्यात पाहायचे होते, पण तत्पुरता मात्र हा प्रथम वेढा ह्या जसवंतसिंग राठोडने घातला. 6 महिने वेढा घालूनसुद्धा कोंढाणा मात्र मोगलांना काबीज करता आला नाही. म्हणून मग 14 एप्रिल 1664 रोजी
जसवंतसिंग राठोडने किल्ल्यावर सुलतान ढवा केला. सुलतान ढवा म्हणजे मुघली लष्करी पद्धतीप्रमाणे सर्व लष्कर एकत्र व्हायचे आणि संपूर्ण जोशाने एकदमच किल्ल्यावर चालून जायचे. ह्या ज्या लष्करी पद्धतीला सुलतान ढवा असे म्हटले जायचे. पण सिंहगडावर असलेल्या छत्रपती शिवरायांच्या मराठ्यांनी हा हमला साफ उधळून लावला. या युद्धात जसवंतसिंगाच्या दारुगोळा कोठाराला आग लागली आणि सारा कोठार फुटून मोगलांचे प्रचंड नुकसान झाल्याच्या नोंदी सापडतात. 28 मे 1664 रोजी मुघल फौजांनी मुकाट्याने माघार घेतली आणि 2च दिवसांनी छत्रपती शिवाजी महाराज स्वतः किल्ल्यावर आपल्या मावळ्यांचे कौतुक करण्यासाठी आलेले होते अशी ही नोंद मराठा दफ्तरामध्ये सापडते. ह्याच्यानंतर 14 जून 1665 रोजी पुरंदरच्या तहामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना कोंढाण्यासह स्वराज्यातले 23 किल्ले मुघलांच्या ताब्यात द्यावे लागले. 14 जून 1665 रोजी स्वतः शिवरायांच्या उपस्थितीमध्ये व जिजाऊ माँसाहेबांच्या बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा सोडला आणि पहिला मुघल किल्लेदार शाहिद खान किल्ल्यावर रुजू झाला. पुढे शिवाजी महाराज आग्रा भेटीच्या मोहिमेवर गेले आणि औरंगजेबाच्या तावडीतून सुखरूप परतही सुटून आले. संभाजी राजांना मुघल मनसबदारी पत्करावी लागली होती. पण 12 सप्टेंबर 1666 रोजी ह्या प्राणावर बेतलेल्या संकटातनं सुटून सुखरूपपणे शिवाजी महाराज राजगडावर परत पोचले. ह्याच्या पुढे थोड्या महिन्यांच्या अंतराने 20 नोव्हेंबर 1666 रोजी संभाजीराजेसुद्धा राजगडावर अत्यंत सुखरूप पोचले. ह्याच्यानंतर मात्र थोडीशी वर्ष म्हणजे 1666 ते 1669 ह्या 3-4 वर्षांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांशी शांततेचा करार केला. 1669च्या पुढे फेब्रुवारी 1670मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांविरुद्ध एक विशाल अशी युद्धमोहीम उघडली. पुरंदरच्या तहात गेलेले सगळे किल्ले परत घ्यायची मोठी योजना ठरली आणि या योजनेचं उद्घाटन करण्यासाठी मानाचा पहिला किल्ला म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंहगडाला मान द्यायचं ठरवलं. कोण होतं या मोहिमेचा मानकरी आणि त्याने काय मोठा असा पराक्रम गाजवला की जो मराठा साम्राज्याच्या इतिहासात अजरामर झाला. इतकेच नव्हे तर मराठी भाषेला ह्या घटनेतनं 2 ते 3 म्हणींसुद्धा मिळाल्या. कुठली अशी ती घटना होती हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा. पुढच्या भागात आम्ही कोंढाण्याची हीच महत्त्वाची घटना घेऊन तमाम इतिहासप्रेमींच्या दर्शनासाठी परत हाजीर होऊ.